तर मंडळी, ही होती माझी पुढची मॉर्निंग. मस्तपैकी फ्रेश वाटत होतं मला, कारण घरी होते मी. मस्त घरचा ग्लो दिसतोय माझ्या चेहऱ्यावरती. मी सकाळी फ्रेश झाले, न्यूजपेपर वगैरे वाचून म्हणलं मम्मीला जरा हेल्प करावी, कारण दळण वगैरे काढायचं होतं. मम्मी माझी स्वयंपाक करत होती. माझ्यासाठी मस्त तूप वगैरे केलं मम्मीने आणि मी बसले जेवायला. मस्त तारक मेहता आणि घरचं जेवण, काय कॉम्बिनेशन आहे यार हे. आणि त्यात ह्या चिमण्या पण आल्या माझ्याबरोबर तारक मेहता बघायला. आणि तारक मेहता बघत बघत माझा दिवस कधी गेला हा निघून मला कळलंसुद्धा नाही. आणि त्याबरोबरच उजाडला पुढचा दिवस. आणि या दिवशी मी ठरवलं होतं काहीतरी तुफानी करायचं होतं मला. सो पहिले तर मी पावभाजीपासून सुरुवात केली. पावभाजी बनवायला घेतली मी, कारण मम्मीला माझ्या हातची पावभाजी खायची होती. सो पावभाजी मस्तपैकी तिखट बनवली. माझ्या हातली सुगरण जागी झालेली. 2 दिवस मी फुल आराम केलेला घरी. सो त्यामुळे मम्मीला म्हणलं की मी आता येते किचनमध्ये, काहीतरी बनवते. आणि उरलेल्या पावांचं मी रात्री बनवलेलं हे ब्रेड ड्रायफ्रूट कस्टर्ड. पहिल्यांदाच मी बनवलं होतं, काहीतरी एक्सपेरिमेंट केला होता, पण सगळ्यांना आवडलेलं, कारण मस्त झालेलं. आणि मी स्वीट टूथ असल्यामुळे मला तर गोड पदार्थ खूपच आवडतात. आणि माझी मम्मी ही गोड पदार्थ खूप छान बनवते. सो मम्मीची हेल्प घेऊन मी हे बनवलं. मी यावेळी ठरवलं होतं की आता घरी जाणारच आहे, तर काहीतरी डेंजर करायचं आहे मला. सो आज कुछ तुफानी करते हे म्हणत आम्ही निघालेलो क्लिनिकला, कारण मला टोचायचं होतं माझं नाक. आय डोंट नो माझ्या डोक्यात हे कसं काय आलं. एकदम रँडम मी ठरवलं की आता मी नाक टोचणार आहे. आणि मम्मी, मी आणि माझे भाऊ बहीण पण होते माझ्याबरोबर. सो आम्ही गेलोत नाक टोचायला. माझ्यापेक्षा जास्त माझे बहीण भाऊ आणि माझी मम्मी घाबरत होते, पण फायनली टोचलं. तेवढं काही दुखलं नाही, पण ठीक आहे, थोडंसं त्रास झाला, पण मॅनेजेबल होतं हे. माझी मम्मी तर मलाच पकडून होती आणि माझ्याबरोबरच माझ्या भावाचंही कान टोचण्यात आलेलं आहे इथे बळजबरी.